नमस्कार मित्रांनो, शुभ संध्याकाळ. माझ्या श्रीकांत कोंडोलीकर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज 29 एप्रिल 2026 आणि आज आहे बुधवार आणि आता सायंकाळचे वाजले 6:30. मित्र हो, आपण आर्मी रोडवरील अनुसया माता मंदिरामध्ये आलो आहोत. अनुसया माता मंदिर किनीला. तुम्हाला दोन्ही मंदिर दाखवतो मी. मला खूप दिवसाची इच्छा होती इथे काढायची व्लॉग. हे छोटं मंदिर आहे, जुनं. दर्शन घेऊन घ्या मित्र हो. लॉक आहे दरवाजाला. हे अनुसया मातेचं मंदिर आहे. चना मारू मित्र हो. हे बघा, हे मला प्रत्येक मंदिरामध्ये हे दिसतं मित्र हो. हे असं योग्य नाही. हे बघा, हे लक्ष्मीपूजनच्या महालक्ष्मी दिसून राहिल्या मला. आणि हे देवाजवळ आणून ठेवून देतात पूजा झाल्यावर. याला पाण्यामध्ये विसर्जित करावं लागतं. हे योग्य नाही आहे. असो, हे आपल्याला योग्य नाही वाटलं म्हणून आपण अयोग्य म्हटलं याला. हे पूर्ण लक्ष्मी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायला पाहिजे होत्या. हे इथं आणून ठेवतात लोक मंदिरामध्ये. आता प्रत्येक मंदिराचा व्लॉग मी काढतो. मला प्रत्येक मंदिरामध्ये ह्या अशा लक्ष्म्या दिसते. हे चांगलं नाही. हे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायला पाहिजे. इथं हँडपंप पण आहे मित्र. रोडवर पाण्याची व्यवस्था आहे बघा. आणि हा यवतमाळकडे जातो रोड आणि हा आर्नीकडे जातो. हे बघा, जागृत अनुसया माता मंदिर किनी. खरा तो एकच ही धर्म फाउंडेशन किनी. चला आपण जाऊया. इथे मंदिर आहे. अनुसया मातेचंच मंदिर बांधलंय. नवीन मंदिर आहे. हे जुनं आहे. आपण आता शूट केलं ते. हे आता चाललो ते नवीन मंदिर आहे. रोड छान आहे. वातावरण सायंकाळचं मस्त आहे. चांदू मामा निघाले बघा. चांदू मामाचं दर्शन झालं आपल्याला. चंद्राचं. चंदा मामा. हे बघा, सुंदर मंदिर आहे मित्रो. आपल्याला रोडला जाता जाता दिसलं. यालाही लॉक आहे.
पाहू आपण बाहेरून जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवील मी. हे बघा इथंही लक्ष्मी ठेवली आहे बघा. आहे दिवाळीच्या वेळेस लक्ष्मीपूजन करतात आणि असे मंदिरानं आणून ठेवून देतात लक्ष्म्या. हे भगवंताची विटंबना आहे मित्र. हे वाहत्या पाण्यामध्ये शिरवावं लागतं. हे अनुसया माता मित्र हो, दर्शन घेऊन घ्या. अनुसया माता की जय. मंदिर सुंदर बांधलं आहे पण दरवाजा बंद आहे. आपण योग्य नाही दरवाजा उघडून जाणे. परिसरही छान आहे. हे यांनी इथे बांधलेले आहे बहुतेक मला वाटतं लग्न कार्यासाठी वगैरे बांधलेले आहे. हे बांधकाम जे केलेलं आहे हे छोटे मोठे कार्यक्रमासाठी. बसायला बेंच आहे आणि तिकडे सुधारणा होऊन राहिली मित्र हो. इकडे मुरुम वगैरे पडला. छान हवा सुटली. आर्नी रोड टच आहे. यवतमाळवरून आर्नीकडे जाताना पहिलं गाव लागते किन्नी. किन्नीच्या नंतर आर्नी रोड टच आहे बिलकुल मंदिर अनुसया मातेचं. इथे आता रस्त्यानं थोडीशी लाईटची व्यवस्था वगैरे झाली. छान वातावरण होते आणि लोक पण येतात मग दर्शनाला. ही आपली गाडी. हा रोड खूप वाहता आहे आमचा आर्मी रोड बघा. इथे जिओचा पेट्रोल पंप आहे बाजूलाच. सुरू झाला आता. मला छान वाटला निसर्ग इथे, त्याच्यामुळं मग मी आज हिचाच व्लॉग काढायचं ठरवलं होतं. लाईट लागले मित्र हो.
आणि मनदेव इथून जवळच आहे मित्र. अर्जुनाहून मनदेव. आपण जे मनपूरला व्हिडिओ वगैरे काढले तिथून जवळच आहे. बघा किती वाहता रोड आहे. आपल्याला आता त्या रोडवर जायला रॉंग साईड जावं लागेल इथून. हे जुनं मंदिर होतं. कदाचित आता रोड टच आहे. भविष्यात हे मंदिर उचलेल तिथे नेईल असं मला वाटते. मित्र, आता आपला व्हिडिओ फार मोठा झाला आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्र, माझा इंस्टाग्राम आणि फेसबुक ID श्रीकांत कोंडोलीकर YTL आहे. श्रीकांत कोंडोलीकर व्लॉग YTL. आता इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जगदंबा माता की जय. जय श्रीराम. बोला बोला बाळू मामाच्या नावानं चांग बोला. जय बाळू मामा.